केवळ फडणवीसच हुडी घालून जात नाहीत तर इतर नेतेही हुडी घालून येतात. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत अमृता फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांना देवाभाऊ बोलण्याची वेळ आली आहे. झी 24 तासच्या महिला सन्मान पुरस्कार सोहळ्यातल्या मुलाखतीत अमृता फडणवीसांचं दिलखुलास उत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची नाराजी. फोडाफोडीच्या राजकारणावर व्यक्त केला संताप. सूत्रांची माहिती. शरद पवारांना दिलेल्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी. 2028ला राऊत खासदार होणार नाहीत. खासदारांच्या बैठकीत आदित्य यांची भूमिका. सूत्रांची झी 24 तासला माहिती. शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक. जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम अशी घोषणा देत आजपासून अमरावतीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. राज्यसभेचं तिकीट न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. संजय राऊतांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती. झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचा अहवाल. पार्थ पवारांवर फौजदारी चौकशीची टांगती तलवार. चौकशीत दोषी आढळल्यास पार्थवरही कारवाईची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी नवे कारनामे समोर. खरातनं कोंबड्या चोरल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 10वी नापास खरातनं शाळेत असताना लग्नात मुलींची छेड काढल्याचाही आरोप. अशोक खरातबाबत 2 महिन्यांपूर्वीच माहिती होतं. मुख्यमंत्र्यांनी लगेच कारवाई करायला लावली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचा दावा. विकृत खरातनं नाशिकचं नाव खराब केल्याचं विधान. वंदे भारत एक्सप्रेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत मोठी कारवाई. IRCTCला 10 लाखांचा दंड. सेवा देणाऱ्या कंपनीचा करारही रद्द. वीज कंपन्यांकडून ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. कडक उन्हाळ्यात वीज दरात कपात. 7 ते 9% दर कपातीचा निर्णय. एप्रिलपासून नवे दर लागू. हिंगोलीत पेट्रोल डिझेल खरेदीवर निर्बंध. दुचाकीला 200 रुपयांपर्यंत तर 4 चाकीला 2000 रुपयांपर्यंत इंधन भरता येणार. इंधनाची साठवणूक होत असल्यानं निर्णय. बुलढाण्यात इंधन विक्रीचे नियम धाब्यावर. पेट्रोल डिझेलचा बॅरलमध्ये भरणा. दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा. नारायण राणेंची रेल्वे मंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून मागणी. सोलापूरसह कोकणला अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे द्राक्ष, आंबा, काजू पिकांचं नुकसान. पंचनामा करण्याची मागणी. कोस्टल रोडवरचा मेलडी रोड तात्पुरता बंद. केवळ विकेंडला मार्ग खुला करण्याचा महापालिकेचा निर्णय. सतत वाजणाऱ्या गाण्यांमुळे त्रास होत असल्याची स्थानिकांची तक्रार. चोरीच्या संशयावरून 2 चिमुकलेंचा पित्याकडून अमानुष छळ. रात्रभर उलट टांगून ठेवलं. एकीचा मृत्यू, दुसरी बेशुद्ध. सांगलीच्या आटपाडीतील काळीज पिळवटून टाकणारी घटना. ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या ऑलिम्पिक सहभागावर बंदी घालण्याचा IOCचा निर्णय. जन्मतः स्त्री असलेल्या महिला खेळाडूंनाच आता ऑलिम्पिक खेळता येणार. डोंबिवलीत शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवल्यानं मनसे आक्रमक. ट्रस्टीच्या मुलाला ताब्यात घ्या, मनसेची मागणी.